नगर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील सगळ्यात हाय व्होल्टेज निवडणूक कोणती तर राहुरीची. होय, राहुरीत 1998 साली झालेल्या पोटनिवडणुकीसारखी जबराट निवडणूक नगर जिल्ह्यात यापूर्वी कधीच झाली नव्हती. आता या निवडणुकीत असं काय होतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण या निवडणुकीत असं काही घडलं होतं जे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. अहो, 4 मतांनी पराभूत झालेले उमेदवार चक्क 23 मतांनी विजय झाला होता. बरं, एकदा नाही तर दोनदा फेर मतमोजणीही झाली होती. आणखी एक गंमत म्हणजे फेर मतमोजणी सुरू असतानाच मतमोजणी केंद्राची लाईट गेली. सगळीकडे लख अंधार. अवघ्या काही सेकंदात लाईट आली, पण तेवढ्याच वेळात गेम झाल्याच्या चर्चा झाल्या. कुणी म्हटलं मतपत्रिका पळवल्या, कुणी म्हटलं अधिकाऱ्यांनीच मतपत्रिका खाल्ल्या, कुणी म्हणालं कार्यकर्त्यांनी मतपत्रिका गायब केल्या. मतमोजणी केंद्रावरच नाही तर संपूर्ण राहुरी तालुक्यात चर्चा, गोंधळ आणि दहशत पसरली. विजयी झालेल्या उमेदवाराला काही मिनिटांपूर्वी अंगावर घेतलेल्या विजयाचा गुलाल अक्षरशः झटकावा लागला. होय, आज याच हाय व्होल्टेज निवडणुकीचा किस्सा पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. साल होतं 1998चं. केंद्रात अस्थिरता होती. खरं तर 1996 ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या, पण पुढे 2 वर्षात देशाला 3 पंतप्रधान मिळाले. सगळा गडबड गोंधळ सुरू होता. 1996च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं सरकार स्थापन केलं आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. पण त्यांचं सरकार अवघ्या 13 दिवसात कोसळलं. त्यानंतर केंद्रात विविध प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन युनायटेड फ्रंटचं सरकार स्थापन केलं. या आघाडीला काँग्रेसनंही बाहेरून पाठिंबा दिला. या काळात आधी HD देवेगौडा आणि नंतर इंद्रकुमार गुजराल हे देशाचे पंतप्रधान झाले. हे सरकार स्थिर स्थावर होत असतानाच नोव्हेंबर 1997 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या जैन कमिशनचा अहवाल आला. या अहवालात संयुक्त आघाडी सरकारमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच DMK पक्षावर राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना पाठिंबा दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. काँग्रेसने पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्याकडे DMKच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची मागणी केली. मात्र गुजराल यांनी ती फेटाळल्यामुळे काँग्रेसनं 28 नोव्हेंबर 1997 रोजी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. परिणामी गुजराल सरकार कोसळलं. तेव्हा राष्ट्रपती होते KR नारायणन. राष्ट्रपतींनी कुणीच सत्ता स्थापनेला पुढे येत नसल्याचं पाहून अखेर 4 डिसेंबर 1997 ला लोकसभा बरखास्त केली आणि 2 वर्षात म्हणजेच 1998 ला पुन्हा सार्वत्रिक निवडणुका लागल्या. आता काँग्रेसला परत सत्तेवर बसायचं होतं. त्यामुळे शरद पवारांकडे काँग्रेसने महाराष्ट्राची जबाबदारी दिली. कोपरगाव मतदारसंघ हा त्यावेळी भाजपकडे होता. भाजपचे भीमराव बडधे खासदार होते. त्यांनी 1996च्या निवडणुकीत शंकरराव काळेंचा पराभव करून लोकसभा गाठली होती. आता हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे आणण्यासाठी शरद पवारांनी येथून राहुरीचे विद्यमान आमदार प्रसाद तनपुरेंना तिकीट दिलं. तनपुरेंनी भीमराव बडधेंना जोरदार फाईट दिली आणि खासदारकी मिळवली. तनपुरे खासदार झाल्यामुळे त्यांना राहुरीच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला आणि 1998 ला राहुरीची पोटनिवडणूक लागली. हीच निवडणूक न भूतो न भविष्यती झाली. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते कोपरगावचे सूर्यभान वहाडणे. वहाडणे हे RSSचे निष्ठावान कार्यकर्ते. कोपरगाव लोकसभा मतदारसंघातही त्यांनी यापूर्वी भीमराव बडधेंना निवडून आणून दाखवलं होतं. त्यामुळे आता राहुरीच्या पोटनिवडणुकीत त्यांनी संघाच्या मुशीतला कट्टर कार्यकर्ताच उभा केला. नाव होतं चंद्रशेखर कदम. कदम कुटुंब हे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवाराचं. संपूर्ण कदम कुटुंब कट्टर हिंदुत्ववादी. संघाच्या मुशीतलं अगदी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून ते थेट गोपीनाथ मुंडेंपर्यंत कदम कुटुंबाचे संबंध होते. वहाडणे यांनी आग्रह केल्यामुळे कदमांनी भाजपकडून पोटनिवडणुकीत फॉर्म भरला. इकडे प्रसाद तनपुरेंनी ही जागा काँग्रेसकडेच राहावी म्हणून त्यांच्या विरोधात 3दा लढलेल्या रामदास पाटील धुमाळांना उमेदवारी देण्याचा आग्रह केला. काँग्रेसनेही धुमाळांनाच उमेदवारी दिली. कदम आणि धुमाळांसह जनता दलाचे लक्ष्मण धायगुडे, अपक्ष पंढरीनाथ पवार हे तगडे उमेदवारही निवडणुकीत उभे होते. या सगळ्यांनी जोरदार प्रचार केला. पण पोटनिवडणूक असल्यानं मतदान कमी झालं. फक्त 54% मतदानावर राहुरीचा आमदार ठरणार होता. मतदान कमी झाल्यानं सगळ्यांनाच धाकधूक होती. धुमाळांसाठी पवारांसह काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी सभा घेतल्या होत्या, तर कदमांसाठीही थेट गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरींनी राहुरीचं मैदान गाजवलं होतं. आता मतमोजणीचा दिवस आला आणि 7ही उमेदवारांचं फुल टेन्शन वाढलं. तारीख होती 5 जून 1998. वार होता शुक्रवार. सकाळी मतमोजणी सुरू झाली. त्यावेळी आत्ताच्या सारखं EVM नव्हतं. हाताने एक एक करून मतपत्रिका मोजाव्या लागायच्या.
त्यामुळे मतमोजणीला वेळ लागला. अखेर सायंकाळी उशिरा मतमोजणी अधिकाऱ्यांनी निकाल घोषित केला. काँग्रेसच्या रामदास धुमाळांनी अवघ्या 4 मतांनी विजय मिळवला होता. भाजपचे चंद्रशेखर कदम हरले होते. धुमाळ समर्थकांनी जल्लोष सुरू केला. मात्र तब्बल 4,000च्या आसपास मतपत्रिका बाद झाल्याने कदम समर्थकांनी फेर मतमोजणीचा अर्ज दिला. निवडणूक अधिकाऱ्यांनी पुन्हा मतपत्रिका तपासण्यास सुरुवात केली. नजर चुकीने बाद ठरवल्या गेलेल्या मतपत्रिकांमध्ये भाजपची काही वैध मते आढळली. त्यामुळे गणिते बदलली. फेर मतमोजणी चंद्रशेखर कदम यांची 20 मते वाढली. म्हणजेच चंद्रशेखर कदम आता 16 मतांनी पुढे गेले. आता काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. पुन्हा गोंधळ वाढला. बाद झालेल्या मतपत्रिका पुन्हा काउंट कशा केल्या असा सवाल करण्यात आला. काँग्रेसनं पुन्हा मतमोजणीची मागणी केली. नियमानुसार दुसऱ्यांदा फेर मतमोजणी झाली. हीच दुसरी रिकाउंटिंग बीपी वाढवणारी ठरली. दुसऱ्यांदा फेर मतमोजणी सुरू असतानाच मतमोजणी केंद्रावरील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला. केंद्रात काही मिनिटांसाठी संपूर्ण अंधार पसरला. गडबड गोंधळ वाढला, पण लगेच काही मिनिटात लाईट आली. त्यानंतर पुन्हा मतमोजणी सुरू झाली. संपूर्ण पोलीस बंदोबस्तात हे सगळं सुरू होतं. सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर चंद्रशेखर कदम यांना पुन्हा 7 मतं जास्त मिळाली. पहिले 16 आणि नंतरचे 7 अशा सगळ्या मतांची बेरीज करून सुरुवातीच्या 4 मतांचा फरक पाहता कदम यांना 23 मतांनी विजय घोषित केले. या निकालानंतर राहुरी शहरात नाही तर तालुक्यात गोंधळ झाला. मतमोजणी सुरू असताना लाईट गेली आणि अंधाराचा गैरफायदा घेऊन काही मतपत्रिका गायब केल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तर मतमोजणी अधिकाऱ्यांनीच काही मतपत्रिका गिळून घेतल्याचा आरोपही केला. मोठा गदारोळ उडाला. पण अखेर दुसऱ्या मतमोजणीनंतर चंद्रशेखर कदम आमदार म्हणून विजय घोषित करण्यात आले. साऊथच्या थरारक चित्रपटात जसे काही मिनिटात सीन बदलतात तसे सीन राहुरीच्या पोटनिवडणुकीत 28 वर्षांपूर्वी बदलले होते. राहुरीच्या राजकीय इतिहासात कदमांनी पहिल्यांदा कमळ फुलवलं होतं. कदम आमदार झाले, पण केंद्रातील व राज्यातील स्थिती पुन्हा बदलली. 1999 मध्ये पुन्हा मुदतपूर्व निवडणुका घेण्यात आल्या. तनपुरेंची खासदारकी गेली. त्यांनी पुन्हा राहुरी विधानसभा लढवली. 16 महिन्यांपूर्वी आमदार झालेल्या चंद्रशेखर कदमांचा त्यांनी पुढे 838 मतांनी पराभव केला. राहुरीत पुन्हा काँग्रेसची सत्ता आली. परंतु कदमांनी जनसंपर्क कायम ठेवला. पुढे 2004च्या निवडणुकीत त्यांनी जोरदार पुनरागमन करत प्रसाद तनपुरे यांचा 10,000 मतांनी पराभव केला. कदम हे संघाच्या मुशीत तयार झालेले भाजपचे कट्टर कार्यकर्ते होते. त्यांनी वयाच्या 60 वर्षांनंतर पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुरीच्या राजकारणाची सूत्रे खऱ्या अर्थानं बदलली. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला? या निवडणुकीबाबत तुमच्याकडेही काही आठवणी असतील तर त्या आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट करून आमच्या चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा. आमच्या YouTube, Facebook व Instagram अकाउंटलाही भरभरून प्रतिसाद द्या. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.